महाराष्ट्रीयन पिठलं साधाच पदार्थ पण सर्वगुण संपन्न, प्रोटीन फायबरने अगदी भरभरून असा. कोणी ह्याला झुणका म्हणतं, कोणी पिठलं तर कोणी बेसन. तसेच पिठले बनवण्याचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. पिठलं म्हटलं की त्याच्यासोबत मिरचीचा ठेचा, तोही बत्त्यात कुटलेला, व बाजरीची खमंग अशी भाकरी. ह्याच्याशिवाय हे ताट अपूर्णच. नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी असाच एक झणझणीत पदार्थ घेऊन आले आहे, गावरान पद्धतीचा पिठलं व ठेचा. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी येथे झणझणीत व खाताना खुसखुशीत लागणारा असा मिरचीचा ठेचा बनवणार आहे. त्यासाठी मी येथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये मी साधारण 10 ते 15 हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत. तसेच 10 ते 12 लसूणाच्या पाकळ्या, साधारण अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालून परतून घेत आहे. परतताना मी त्याच्यावर तेल न टाकताच परतत आहे. तेल न टाकल्यामुळे मिरची भाजताना त्याचा ठसका उठत नाही. हे सर्व मी मंद आचेवर परतत आहे. 2 मिनिटे छान परतून घेतलेले आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर तसेच 2 चमचे तेल घालून परत व्यवस्थित परतून घेत आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून साधारण 2 मिनिटे झाकण ठेवून देत आहे. वाफ दिल्यामुळे मिरची मऊ पडते व ती लगेच कुटली जाते. 2 मिनिटे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सर्व साहित्य किती छान खरपूस भाजले गेलेले आहे. हे सर्व थंड झाल्यावर मी हे एका बत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घेत आहे. तुम्ही बघू शकता इथे ठेचा तयार झालेला आहे. जास्त बारीकही नाही व मोठाही नाही, ओबडधोबड ठेचा मी येथे कुटलेला आहे. तुमच्याजवळ जर बत्ता नसेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरच्या भांड्यामध्येही बारीक करू शकता. आता मी पिठलं बनवायला सुरुवात करत आहे. त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तसेच 5 ते 7 लसूण पाकळ्या, साधारण अर्धा चमचा जिरे व थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व वाटून घेत आहे. अशा प्रकारे मिरची वाटून घेतलेली आहे. आता मी एका बाउलमध्ये साधारण 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेले आहे. त्या पिठामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये अजिबात पिठाची गुठळी न ठेवता व्यवस्थित मिक्स केलेले आहे. आता पिठलं बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालून फोडणी दिलेली आहे. फोडणी चांगली येते बसलेली आहे. आता त्यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. तसेच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने व साधारण मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेऊन घातलेले आहेत. कांदा छान मंद आचेवर भाजून घ्यायचा. कांदा इथे भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून परत परतून घ्यायचे. तसेच मगाशी वाटलेला लसूण मिरचीचा ठेचा घालून 2 मिनिटे भाजून घ्यायचे. मसाला छान भाजून झालेला आहे. आता यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेले आहे. पाण्याला छान उकळी फुटू द्यायची. तुम्ही बघू शकता इथे पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. आता त्यामध्ये मगाशी कालवलेले बेसन व्यवस्थित ओतून घ्यायचे. ओतताना एका हाताने बेसन ओतायचे व दुसऱ्या हाताने ते व्यवस्थित मिक्स करायचे. बघा इथे छान मिक्स झालेले आहे. आता यामध्ये मी पिठाचे भांडे धुवून थोडेसे पाणी ओतलेले आहे. तुम्ही बघू शकता पिठले छान मिक्स झालेले आहे. एकही गुठळी बनलेली नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ व साधारण 1 चमचा शेंगदाण्याचा कूट व थोडेसे तेल वरून घालून घेतलेले आहे. तेल व शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे पिठल्याला टेस्ट खूप छान येते. आता ह्याला मस्त मिक्स करून घेऊन 2 मिनिटे वाफ देऊन घेऊयात. 2 मिनिटे झालेले आहेत. पिठल्याला छान वाफ लागलेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मनसोक्त घालून घेऊन इथे पिठलं व ठेचा तयार आहे. अशा पद्धतीने पिठलं बनवलं तर त्यामध्ये एकही गुठळी राहत नाही. ते एकसारखे छान बनते व ठेचाही अशाच पद्धतीने केला
तर तो खूप खमंग व टेस्टी लागतो. अशा रीतीने पिठलं भाकरी व ठेचा तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व आवडली असेल तर एक लाईक करा व माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रियंकाज रेसिपी या माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.